निवडणुका लागल्या होत्या मतदारसंघात लागले असेल पण मी 24 तास राहणारच असते. काय काय झालं, गटरी झाल्या, हे झाल्या, कोणाच्या माध्यमातून झाल्या मग? राजू अड्रावकरच्या ह्याच्यातूनच झालेलं आहे. साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावात पण 18 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. कोण साहेब? यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून. कोणाची कामं झाली इकडे? यड्रावकर साहेब झाले. जे माणूस काम करतो, माणसांचा पण हे असतं की बाबा जो काम करणार माणूस त्याला निवडून देतात. काय लोक निवडणुकीत मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? दोन्ही बघायला लागणार ना. माणूस असा जनतेची कामं करणारा माणूस पाहिजे. आणि ते यड्रावकर साहेबांचे ते हे आहे, त्यांनी कधी पण जात पात न बघता येईल त्या माणसाला काम दिलेलं आहे. असं जबरदस्त नेता कोण आता मिळणार आहे आता तुम्हाला? आहेत ते यड्रावकर साहेब आहेत. वाजणार काय शक्ती तुमची? वाजणार वाजणार. जोरात. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतात? त्यांच्या कार्याचाच हो. पण विरोधकांचं आव्हान आहे की यड्रावकरांना, विरोधक सुद्धा ताकदीचे आहेत. अहो पण त्याच्यापेक्षा पण यांची ताकद जास्त आहे. शिट्टी चिन्ह कुणाचं राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब. जोर आहे. होय, जोर आहे. यड्रावकर कामं करत नाहीत, लोकांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून लोकांच्यात नाराज आहे. लोक स्वीकारणार का त्यांना? असं कोण म्हणते? प्रत्येक गावात जावा, प्रत्येक गावाची यादी ग्रामपंचायतीकडून घ्या. यड्रावकर साहेबांची कामं किती झाल्या ती ऑन पेपर तुम्हाला कळेल. त्यामुळे कामं झालेली आहेत, कामं होणार पुढे चालू राहणार. आता म्हणजे आमदारकीच्या ह्याच्यातनं हॉल झाल्यात, एक 5-6 हॉल तरी झाल्यात. प्रत्येक समाजाचे हॉल झाल्यात कोणाच्या माध्यमातून? यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून. खासदार आपला, आमदार आपला, स्थानिक लेवलला सुद्धा माणूस आपला झाला की संपला विषय. वाटकरी आपला झाला की विषय संपला. स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण केके न्यूजच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं काय चाललेलं आहे, राजकीय पार्श्वभूमी कशी आहे मतदारसंघातली, हे आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील निमशिरगाव या गावामध्ये. शिरोळ तालुक्यातला हा दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि त्यातलं हे निमशिरगाव गाव. या निमशिरगाव गावामध्ये आपण नागरिकांचे संवाद साधणार आहोत. या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि मग इथं प्रामुख्यानं ही दुरंगी लढत असताना नेमकं पारडं कुणाचं जड आहे, नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, नागरिक कोणत्या गोष्टीचा विचार करून या निवडणुकीमध्ये मतदान करणार, हे आपण इथल्या निमशिरगाव मधल्या चौकातून जाणून घेणार आहोत. तिथे काही लोक आहेत बसलेले आहेत सायंकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? गावात काय वातावरण आहे? अहो चांगला दटरवादी पाहिजे आणि काम करणारा माणूस पाहिजे. हो, काम करणारा विकासाच्या योजना बी केलं पाहिजे की तरच माणूस चांगला. हो, नाहीतर काय हे होऊ शकतं या. आता विकासाची योजना काय झाल्यात नाही इकडे? काही झालेले आहेत, काही अजून राहिलेले आहेत, इकडे तिकडे आहेत. हो, काय काय झालंय मग? काय काय झालं, गटरी झाल्या, हे झाल्या, कोणाच्या माध्यमातून झाल्या मग? राजू अड्रावकरच्या ह्याच्यातूनच झालेलं आहे. झाल्यात. होय. समस्या काय आहेत? काय हा? समस्या काय आहेत गावात? सगळी काय कामं झालेले नाही, थोडकं असणार करणार. केलं ते यड्रावकरांनी. हा. आता मग कशी लढत आहे? आता दुरंगी लढत आहे. एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे आता राजेंद्र पाटील यड्रावकरांची शाहू विकास आघाडी आहे. पारडं कोणाचं जड वाटतंय? जोर कोणाचे जे कार्यकर्ते केलेले आहेत त्याच्याच हे जोर होणार. हो, कोणी केलं कार्यकर्ते कामं? हो. कोणी केलं कामं? कामं तेच त्यांनी केलेलं आहे त्याच जोर होणार. हो, होणार जोर. हा. निवडणुका लागल्यात मतदारसंघात, काय वातावरण आहे? व्यवस्थित व्यवस्थित आहे. कोणाचं आहे वारं? कोणाचं आहे? वार तसं काय सांगता येत नाही. वार कोणाचं नाही सांगताय. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? जरा ठाम पाहिजे. काम म्हणजे कसं? काय केलं पाहिजे? कस काम. विकास कामं. मतदारसंघात काय विकास कामं झालं? हो झाले. काय काय झालं? थोडीफार रस्ता वगैरे झालाय. कुणी केला? कुणाच्या माध्यमातून झाला? कुणाच्या माध्यमातून झाला? सरकारी मदत. अरे बरं, आता या निवडणुकीत पारडं कोणाचं जड आहे असं वाटतंय? ते बी काय सांगता येत नाही सांगता येणार आपल्याला. नाही. काय चर्चा चालू आहे सगळ्यांच्या? काय चालू आहे सध्या खो घातलेल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सगळ्या चर्चा चालू आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती. आमचं गाव जिल्हा परिषदला निमच्याला दानोळी. दानोलीला आहे. कोणा जोर आहे मतदारसंघात? आता इथं सुरेश पेंटरच्या सून आहेत. पहिला पण त्यांची कामं झाल्यात आणि प्रामाणिक माणूस आहे. सोनबाई पण त्यांच्या सगळ्या ह्याच्यात, संदीप पण सगळ्या ह्यांच्यात काम करणारा माणूस आहे. साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावात पण 18 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. कोण साहेब? यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून. यड्रावकर साहेबांच्या. बरं. दर्शन मान्याच्या ह्याच्यातून. कुठे झालं? हो. काय काय झालं? समाज मंदिर झालेत. परत जल मिशनची कामं चालू आहेत. परत मातंग समाजाचे समाज मंदिर असू देत, बिरोधी मंदिरचे समाज मंदिर असू देत, रस्ते असू देत, आता नारळ फोडला का चालू आहे? सगळी कामं ऑलरेडी. आज तुम्ही जर बघायचं म्हणलं तर हा रोड दर्शन मान्याच्या ह्याच्यातून झालेला आहे. अजून 20-30 लाखाची काम आपण आता ही जिल्हा परिषद झाल्यानंतर काम संपवतोय. जोर दिसतोय म्हणजे. अगदी जोर. पण विरोधात सुद्धा महाविकास आघाडी खमकी आहे की त्यांची पण उमेदवार खमकी आहे? काय नाही, नुसतं आपल्याला ते बोलवचन असतात. आपण नुसता नारळ फोडत नाही. आपण साहेबांचा शब्द असतो, ते काम जिथं नारळ फोडलं ते काम कम्प्लिशन करून देतात साहेब. आता मी खाली लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तर काही लोक कामं झालं नाही, रस्ता झाला नाही म्हणलं, आमचा रस्ता असाच पडलाय. काही आता ज्या निवडणूक चालू आहे त्यामुळे त्या आपण निवडणूक मध्ये आपण काम करू शकत नाही. ज्यावेळी जिल्हा परिषदची निवडणूक संपेल त्यावेळेला उर्वरित काम कम्प्लीट होणार आहेत. आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करणार? जे काम
जे काम झालेलं आहे त्या कामाच्या जोरावरती हे होणार, मतदान होणार. कुणाचं काम होणार? नेत्याचं बनणार का उमेदवाराचं बनणार? उमेदवाराच पण, कारण सुरेश पेंटरने मागच्या 10 वर्षाचा त्यांना प्रशासकाचा अभ्यास आहे, त्यांच्या सुनबाईंना पण ह्याच्यातला अभ्यास असल्यामुळे त्यांना ते जिल्हा परिषदचं पण, वायदंडे बहिणींच्या पण, त्यांचे मिस्टर पण पंचायत समितीला 10 वर्ष सदस्य आहेत तिथं. आता पण सुरेश पेंटर आता संघटनेमधून निवडून आले होते, स्वाभिमानी संघटनेतून. आता माणूस- यड्रावकर गटात आले, नाही, त्याचा काय फरक पडणार नाही? नाही, काही सुद्धा नाही आहे. जे माणूस काम करतो, माणसांचं पण हे असतं की बाबा जो काम करणारा माणूस त्याला निवडून देतात. मतदारसंघात आता ही दुरंगी लढत आहे. हा, दुरंगी लढतीत आता निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा असावा? निपक्षपातीपणे काम करणारा म्हणजे निवडून आता यड्रावकर साहेबांचं सध्या बघितलं तर आम्ही भेटतोय जातोय. तिने कधीही कुणालाही म्हणजे ऑफिसमध्ये बसल्यानंतर बघितलं की कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या गटाचा आहे, कुणाच्या जातीचा कधी विचार नाही. काय काम घेऊन आलं की काम होतंय. त्या हिशोबानं तू मतदान मला झालंय किंवा ह्या गटाचा त्या गटाचा विचार न करता कोणाचे काम असे प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार असा निवडून आल्यानंतर त्यांच्या पद्धतीने काम करावं. कुणाची कामं झाली तिकडे? यड्रावकर साहेब झालेत की काय काय झालं? रस्ते झाल्यात, मंदिरासाठी दोन मंदिर आहेत आमच्या इथं, विरोधी मंदिर आहे. दोघांना हॉल पूर्ण झाला आहे बांधून. जलमिशनचं काम चालू आहे. समाज मंदिरचं पण काम झालंय. मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधून दिले. बौद्ध विहारचं तिथं बांधकाम झाले, पूर्ण त्यांचं काम करून दिले. परत वरच्या मजल्यासाठी त्यांनी मागणी केली, 3 शब्द दिल्या पूर्ण येतो झालं. त्यांनी जेवढे बऱ्यापैकी कामं केले. पण आता ही कामं त्यांची आहेत, ते आमदार आहेत, निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. पण लोक मतदान करताना नेता बघणार काय उमेदवार बघणार खालचा? त्यांना निधीसाठी सपोर्ट करणारा व्यक्ती कोण आहे ते तितकंच महत्वाचं असते. आता या पेंटरांचं म्हटलं तर पेंटरांचं खरोखर नाव लागेल, जरी भले आधी संघटनेत नाही होते, व्यक्ती कुठं राहिला यापेक्षा व्यक्ती कसा आहे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्या त्या कामाचा अनुभव आणि त्यांच्या सुनवैती ह्या सगळ्या दृष्टीने त्यांच्या चांगल्या कामाचं त्यांनी केलं आजपर्यंत जाणीव म्हणून लोक मतदान करतील आम्हाला विश्वास वाटतो. विरोधक सुद्धा आता मग तुल्यबळ आहेत, विरोधातले महाविकास आघाडीकडून लढणारे. मग त्यांचं आव्हान आता मग ड्राव करणार किंवा शाहू आघाडीला नसणार आहे काय? असणार का असेल, पण त्याला हे काम विकास कामाचं माझ्या पुन्हा टिकाण न करता विकास कामाला उत्तर दिलं तर काम यश मिळेल ना. यश मिळणार 100% मिळेल. काय लोक निवडणुकीत मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? दोन्ही बघायला लागणार ना. माणूस आणि पक्ष पण बघणार. होय, बघणार की. माणूस कसा बघणार मग? माणूस असा जनतेची कामं करणारा माणूस पाहिजे. आणि ते यड्रावकर साहेबांचे ते हे आहे, त्यांनी कधी पण जात पात न बघता येईल त्या माणसाला काम दिलेले आहेत. गावात बरेच कामे झाले आहेत. बौद्ध समाज असून दे, चर्मकार समाज असून दे, गावात पिऊन ब्लॉक भरपूर ठिकाणी बसतो, काम झालेलं आहे बऱ्यापैकी साहेबांचं. तुम्ही आता म्हणताय गावात कामं झाले आहेत, खाली आम्ही आता तिथं ग्रामपंचायत चौकात गेलो, तिथे लोक म्हणजे कामच काय केलेलं नाहीत. गाव तिथं असणं ते विरोधकी असणारच. बरं. त्यामुळे काय मानणार, सत्ताधारी ते आपली मानणार, हे चाललं असणार. कुठे तर मला एक मार्गी कुठे दिसणारच ना, सगळे असं असणार. प्रत्यक्षात कामं झालेत का नुसतं कागदावर? कधी पण येऊ बघू शकता. आता आपण जाऊ शकता. चर्मकार चर्मकार समाजाचा आहे तिथं हॉल काम काय झालेलं आहे. बौद्ध समाजाचं काम झालेलं आहे, अर्धवट काम चालू आहे अजून. आता काही हे रोड होणार आहे तो आचारसंहितेमुळे काम थांबलेलं आहे. धनगर समाजात दोन्ही हॉल बांधलेले आहेत साहेबांनी. जे आता उमेदवार आहेत त्यांचा काय लोकांचा संपर्क, त्यांची कामं कसं आहे? आहे की संपर्क आहे त्यांचा चांगला आहे. साहेबांच्या माध्यमातून ते प्रधान काम त्यांनी होणार जास्त असं होणार. लोक आता नेत्याचं काम बघणार का उमेदवाराचं काम बघणार खाली? दोन्ही आमचे नेते पण आणि उमेदवार पण दोन्ही सक्षमच आहेत ना. उमेदवार निवडताना कुठेतरी निष्ठावंतांना उमेदवार मिळाला नाही असं लोक म्हणतात. तुम्हाला तसं वाटतंय काय? तसं आपल्याला काय त्याशी हे नाही. बरं. जेव्हा आपण यड्रावकर साहेबांनी दिलं तेव्हा दगड का असणार ते आम्ही निवडून देणार. पण वाजणार काय शिट्टी तुमची? वाजणार शिट्टी वाजणार. जोरात. विरोधकांच्या आव्हानाला कसं सामोरं जाणार? विरोधक काय- करणार काय? विरोधक आहेत, विरोधकांनी पण काम करून दाखवा, विकास करून दाखवा, बरं. असं काय नाही. जो कोण आपल्याला काम करू त्याला आपण निवांत हे करू असं आहे. मामा अनेक निवडणुका बघितलाय. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 10 वर्षांना लागल्या. काही काळ प्रशासक होतं, प्रशासकांनी कामं केल्यानंतर निवडणूक आहेत. प्रशासक बरं का निवडणुका बऱ्या? कसं आहे, निवडणुका चांगल्या. का बरं? पण तर जबरदस्त नेता मिळतोय नी बरं. काम करायला. बरं. त्यामुळे निवडणुका पाहिजेत. निवडणुका पाहिजेत. आता जबरदस्त नेता कोण आता मिळणार आहे आता तुम्हाला? आहेत की यड्रावकर साहेब आहेत की. जबरदस्त आहेत. होय, का बरं? कामं सगळी चालू आहेत. चांगली आहेत त्यांची कामं. काय चांगले आहेत काम? काय काय केलं? सगळी गावातली त्यांचीच काम आहे सगळी. बरं. देवळाची असू द्यात, रस्त्याची असू द्यात, बरं. समाज कार्याची पूर्ण असू झाल्या द्यात. सगळी? जरा अपुरा आहेत, काही पूर्ण आहेत. बरं. होणार की पूर्ण. आता कामाच्या जवळ लोक राहणार मागं? राहणार की. कामाच्या जवळ राहतील. हो, राहणार की. यड्रावकरांनी कामं करताना काय मताचा विचार करून कामं केली पुढच्या, का जनतेचा विचार करून जनतेच्या सेवेसाठी केली? एक जनतेच्या सेवेसाठीच केलं होतं त्यांनी. बरं. आणि विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय ते? टिकणार की. टिकणार. टिकणार. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? त्यांच्या कार्याचाच हो. कार्याचा विचार करतील. कार्याचा विचार. कार्य कोणाचं बनणार? नेत्याचं का उमेदवाराचं? नेत्याचं कार्य बघणार. उमेदवार आता येणार नाही. आता इथनं पुढे बघणार आम्ही. उमेदवार निवडण्यानंतर कामं करतील करतील की. का दुर्लक्ष करतील? नाही, हा? दुर्लक्ष कसं काय करणार? उमेदवारांच्या बद्दल काय सांगाल मग आता? चांगले आहेत उमेदवार. चांगले आहेत? आहेत. बरं. पण विरोधकांचं आव्हान आहे की यड्रावकरांना, विरोधक सुद्धा ताकदीचे आहेत. अहो पण त्याच्यापेक्षा पण यांची ताकद जास्त आहे जास्त आहे. कार्यातनं. होय, कार्यातून आहे. होय. बरं. नमस्कार. जेवण आटपलं काय? जीवनात आलो आता. बरं. प्रचारला गेलं ना आज? शेतीची कामं होती, आता होऊन आले. आता उद्या प्रचाराला लागायचं. लागणार? कोणाला लागणार लागणार की मग? शेतीचा चिठ्ठीचा?
शिट्टी शिट्टी चिन्ह कोणाचं राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब. जोर आहे होय दोर आहे. का बरं कामं त्यांची चालू आहेत गावात. यांनी सांगायला काय कामं त्यांनी केली नाहीत म्हणून खासदार आपलाय, आमदार आपलाय, स्थानिक लेवलला सुद्धा स्वतः त्यांची आली तर कामं होणार. ज्या सत्ताधाऱ्यांची कामं होणार, विरोधकांची कामं कशी होणार? विरोधक पण निवडून आले होणार की त्यांची कामं. अहो पण जिकडे सत्तेचा कल असतोय तिकडे लोकांचा कल असतोय. कधी पण बघितला तर जिकडे सत्ता येते तिकडे मतदारांचा लोकांचा कल असतोय. त्यामुळे यड्रावकर साहेबांचे उमेदवार निवडून येणार. ड्रायव्हर कामं करत नाहीत, लोकांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून लोकांच्यात नाराज आहे. लोक स्वीकारणार का त्यांना? असं कोण म्हणते? प्रत्येक गावात जावा, प्रत्येक गावाची यादी ग्रामपंचायतीकडून घ्या. यड्रावकर साहेबांची कामं किती झाल्यात ही ऑन पेपर तुम्हाला कळेल. लोक विरोधक बोलणार, विरोधक बोलण्यात काम आहे. हिने काम करायचं, तिने काम करत नाही. पण ऑनलाईन पेपर तुम्ही न्यूज वाले आहे, तुम्हाला ऑनलाईन पेपर रेकॉर्ड काय सांगते त्याच्यावर तुमचा विश्वास आहे नाही. त्यामुळे कामं झालेली आहेत, कामं होणार पुढे चालू राहणार. पण निवडणुका आता आमदारकीच्या नाही आहेत, निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. ते उमेदवार वेगळे आहेत, नेते वेगळे आहेत. लोक काय कोणाचा विचार करणार, नेत्यांचा का उमेदवारांचा? 10 वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या. उमेदवार नवीन आहेत, सामान्य घराण्यातले आहेत. आता आमच्या इथं अनुसूचित जाती जमाती पडल्या, दोन्ही उमेदवार गरीब घराण्यातील आहेत. आता आमचे पण काय ते आणि ते पण दोन्ही सगळी काय अनुसूचित जातीला प्रत्येक जण असं काय पुढालेलं नाही. बघू आता साहेबांचे काम चालू आहे, त्याच्या याच्यावर त्यांची पुन्हा येतील निवडून, पाठिंबा राहतील. विरोधकांचं आव्हान नसणार आहे का महिना? असणार आहे. अहो कुस्त्या म्हटलं दोन्ही पैलवान तर तुल्यबल असणार की. त्यात कोणतं विरोधकांचं टिकणार काय साहेब? टिकणार की 100% टिकणार. लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील मग? माणसाचा, नेत्याचा, पक्षाचा, कामाचा? खासदार आपला, आमदार आपला, स्थानिक लेवलला सुद्धा माणूस आपला झाला की संपला विषय. वाटकरी आपला झाला की विषय संपला. पंगत बसली की वाटकरी आपला पाहिजे, आपल्याला कामं मिळणार. हो, लोक काय विचार काय करतात, सत्ता कोणाची आहे आता, तिकडे लोकांचा जास्त कल राहतो. निवडणुका लागल्या होत्या मतदारसंघात, लागले असेल पण मी 24 तास राहतच असते. कोण गेले काय निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे आपल्याला? ते तर आम्हाला काय त्यातले ज्ञान नाही तेवढे. कसा असावा? कसं चांगलाच असावं की चांगला असावा. होय. काय निवडणुका लागल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात, दानोली जिल्हा परिषद मतदारसंघात? दानवे जिल्हा परिषद मतदारसंघात आता तसं आहे, दोन्ही बी आहेत. दोन्ही बी दोन्ही बी बर. कसा पाहिजे आता निवडून येणारा उमेदवार आपल्याला? आता येणारा उमेदवार कसा पाहिजे म्हणजे सुशिक्षित पाहिजे आणि मतदारसंघाचं काम करणारा पाहिजे. काम करणारा पाहिजे. काय कामं झाल्यात का या मतदारसंघात? मतदारसंघात कामं झालेली आहेत. काय झालं? आता म्हणजे आमदारकीच्या ह्याच्यातनं हॉल झाल्यात, एक 5-6 हॉल तरी झाल्यात. प्रत्येक समाजाचे हॉल झाल्यात. कोणाच्या माध्यमातून? यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून झाल्यात कामं झालेत. हॉल वगैरे झाल्यात, झालेत. रस्ते वगैरे कसं आहेत सगळे? रस्ते बी झाले सगळे. चांगले आहेत सगळे. होय. बर. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील निवडणुकीत? उमेदवाराला निवडून देताना कुठली गोष्ट बघतील? आता कसं आहे सांगूया, ज्यावेळी आमदारकीच्या ह्याच्यातनं त्यांनी काम केले म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल हे केले, त्यानंतर आता कसं आहे, आता उमेदवार बघूनच मतदान होणार. उमेदवार बघून होणार.